नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं आपल्या या मिसेस अनिताज लाईफ या चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडणाऱ्या किंवा मला अनुभव आलेल्या गोष्टी ज्या मोटिवेशनल असणार आहेत, प्रत्येक गृहिणीला उपयोगी पडणाऱ्या अशा ह्या गोष्टी आहेत, या आज मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो, लोक काय म्हणतील या भीतीनं बऱ्याच वेळा आपण खूप साऱ्या गोष्टी करतो, पण आपला कॉन्फिडन्स लूज होतो. कारण आपण काय होतं, एखादा नवीन ड्रेस घेतला किंवा एखादा वेगळा ड्रेसचा पॅटर्न घातला तर हा मी कसा घालू, लोक काय म्हणतील, हा माझ्यावर सूट होईल का, हा मला छान वाटेल का, असा खूप सारा विचार करत असतो. कधी आपल्याला आपलं मत मांडायची वेळ आली तरीही आपल्याला खूप दबाव आल्यासारखा, टेन्शन आल्यासारखं होतं की मी जर एखादं माझं मत स्पष्टपणे बोलले तर लोक मला काय म्हणतील, घरातील मला काय म्हणतील. एखादी गोष्ट आपल्याला करायची नसते, पण ती आपल्याला नको म्हणता येत नाही म्हणून आपण त्या गोष्टी करतो. तर त्यावेळीही आपल्याला खूप दडपण आल्यासारखं होतं किंवा आपण आनंदी राहत नाही. तर याच गोष्टीबद्दल आज मी तुम्हाला बोलणार आहे. खूप वेळा काय होतं की आपल्या मनाविरुद्ध गोष्टी बोलल्या जातात, आपल्याला वाईट ऐकवलं जातं, आपल्याविषयी वाईट बोललं जातं. अशा वेळी आपण खूप टेन्शन घेऊन किंवा त्याचाच विचार करत त्याच गोष्टी मनामध्ये घोळवत बसतो. तर मैत्रिणींनो, पण मला काय म्हणायचं आहे की आपण लोक काय म्हणतील किंवा कोण आपल्याला नावं ठेवतं आहे, कोण आपल्याला वाईट बोलतं याचा अजिबात विचार करायचा नाही. आपण आपली कामं प्रामाणिकपणे आणि छानसं करतो आहे ना, आपण आपली कामं विचार करून करतो आहे ना, त्याचा कोणाला आपल्या कामाचा जर कोणाला त्रास होत नसेल तर का आपण टेन्शन घ्यायचं. आणि लोक काय म्हणतील याचा तर अजिबात विचार करायचा नाही आहे आपल्याला. मला आत्ता अलीकडंच कळायला लागलं आहे की आपण केलेल्या कामातून चुका शोधण्याची कामं फक्त लोक करतात. तो त्यांचा माइंडसेट आहे. ते तसे विचार करतात आपल्याबद्दल किंवा इतरांबद्दल, म्हणून त्यांना चुका दिसतात. पण आपण तर आपल्या बाजूने परफेक्ट काम करतो ना, आणि चुका तर सगळ्यांच्या होतच असतात. चुका केल्याशिवाय माणूस नवीन प्रगतीही करू शकत नाही. मग का आपण अशा लोकांचा विचार करायचा. तर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लोक काय म्हणतील याचा विचार करण्यापेक्षा आपल्याला काय वाटतं, मला काय करायचं आहे, या गोष्टीचा विचार करणं हे आपल्यासाठी बेस्ट ठरतं. लोक काय फक्त जज करायला बसलेले आहेत. पण मला अलीकडंच कळतं आहे की लोक फक्त बोलतात आणि नंतर आपल्या आपल्या कामाला लागतात. काही वेळ त्यांचा आपल्यासाठी असतो, जो की त्यांनी त्यांच्या आयुष्यातून, त्यांच्या कामातून आपल्यासाठी थोडा वेळ काढतात. त्याबद्दल ते आपल्याबद्दल निगेटिव्हच बोलतात, वाईटच बोलतात. सगळीच लोकं चांगलं बोलत नाहीत किंवा सगळीच लोकं वाईट बोलतात असंही नाही. काही चांगली बोलणारे असतात, तरी काही वाईट बोलणारीसुद्धा असतात. पण आपण याकडं दुर्लक्ष करायचं आणि आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण करत राहायचं. आणि प्रत्येक लोकांचे विचारसुद्धा वेगवेगळेच असतात. तर त्यातून त्यांना आनंद न होता आपल्याला जे आनंद होईल अशी कामं आपण शोधली पाहिजे किंवा अशा पद्धतीने आपण राहिलं पाहिजे. आपल्याला शांतता मिळेल, आपल्या कुटुंबाला आनंद मिळेल, आपल्या मुलांना आपल्याला सुखात ठेवता येईल आणि आपल्याला रात्री शांत झोप लागेल. अशा प्रकारे आपलं वर्तन असलं पाहिजे, आपलं काम असलं पाहिजे. मला काय वाटतं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आपण स्वतःसुद्धा आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा असतो. पण आपण असं करत नाही. आपण गृहिणी म्हणूया किंवा स्त्रिया म्हणूया. बऱ्याच वेळा काय होतं की आपण आपल्या कुटुंबाचा, मिस्टरांचा, मुलांचा, घरातील इतर सदस्यांचा, त्यांचा विचार करतो. त्यांना काय खायला पाहिजे ते बनवतो. त्यांच्या आरोग्यानुसार त्यांना आहार देण्याचा प्रयत्न आपण करत असतो. पण आपल्याला काय वाटतं ह्याचा आपण विचार कधीच करत नाही. आपण जेवण बनवत असतो. अगदी दररोज सकाळ संध्याकाळ आपण जेवण बनवतो. पण जेवण झाल्या आपण आपल्या कुटुंबातील लहान मुलांना, मोठ्या सदस्यांना
जे कोणी असेल त्यांना आपण अगोदर वाढतो, म्हणजे त्यांना जेवण आपण अगोदर देतो आणि आपण हे सगळं करता करता थंड जेवण घेतो आणि आपल्या लक्षातही येत नाही की आपण आपल्या आरोग्याकडं किती दुर्लक्ष करतोय ते. तर समजा आपण आता आपल्या आरोग्याकडे लक्ष नाही दिलं तर आजारी पडलं तर पुढे काय, हा प्रश्न तुम्ही स्वतःला कधी विचारलात का? आपण तर सगळं घर सांभाळत असतो, घर सगळं व्यवस्थित लावत असतो, घरातल्यांसाठी जेवण बनवणं, काय हवं नको ते बघणं, शेवटी घरातल्या सगळ्या गोष्टींचं सगळं मॅनेज करणं हे आपण स्वतःच बघत असतो. मग आपण स्वतःला कमी का लेखतो? तर मला असं म्हणायचं आहे मैत्रिणींनो, की आपणही आपल्या घरातील इतर सदस्यांची जशी काळजी घेतो तशीच आपल्या स्वतःचीही काळजी आपलं घेणं गरजेचं असतं. आपलं आरोग्य हे घरातील इतरांसाठी आणि आपल्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आपण जर व्यवस्थित असू, आपण जर फ्रेश असू, तरच आपण इतरांच्या सगळ्यांची जबाबदारी घेऊ शकतो. पण त्यासाठी आपल्याला कामाचं योग्य ते व्यवस्थापन करणं गरजेचं असतं. जसं की सकाळची कामं, दुपारची कामं किंवा संध्याकाळची कामं. सकाळी जर जेवण बनवताना लेट झाला किंवा सकाळच्या स्वयंपाकामध्ये खूप वेळ गेला तर आपण रात्रीचं जेवण थोडंसं हलकं आणि कमी वेळात होणारं असं बनवू शकतो. तसं स्वच्छता करणं, स्वच्छता अगदी सगळी स्वच्छता एकदम न करता अगदी थोडी थोडी टप्प्याटप्प्यात केली तर आपल्यासाठी ते फायद्याचं ठरतं आणि आपण तसं फ्रेशही होऊ शकतो. आणि मला वाटतं की आपण आपलं जर 100% दिलं तर आपलं घर हे परफेक्ट होतच होतं. पण एखाद्या वेळेस जर नाही झालं, कामाचा लोड आहे, आपल्या मनाप्रमाणे एखादं काम नाही झालं किंवा स्वयंपाक जसा हवा तसा नाही झाला तर चिडण्याची अजिबात गरज नाही. कारण चिडून काय होणार आहे, आपल्याला टेन्शन येणार, मनस्ताप होणार. त्याच्यापेक्षा कुठलंही काम हे परफेक्ट करावंच असं नसतं, फक्त ते करणं गरजेचं असतं. आणि घर हे परफेक्ट कधीच होऊ शकत नाही. ज्यांच्या घरी तरी लहान मुलं आहेत अशांना तरी ते परफेक्ट कधी बनवताच येत नाही. आपण आता यूट्यूबला किंवा टी व्हीला सिरियलमधून बघतो की एकदम परफेक्ट घरं, स्वच्छता असणारी घरं. अशी घरं फक्त टी व्हीमध्ये किंवा मालिकांमध्ये, मोबाईलमध्ये फक्त बघायला छान वाटतं, पण प्रत्यक्षात अशी घरं सहसा राहत नाहीत. कारण आपला वावर तिथे असतो. आपण एखादी वस्तू घेतली तर राहून जाते, कारण त्यावेळेस आपल्या कामाची प्रायोरिटी दुसरी असू शकते. त्यानुसार मैत्रिणींनो, की आपण आपली कामं आपल्या प्रायोरिटीनुसार जी ज्यावेळी गरजेची आहे त्या वेळेनुसार करणं गरजेचे आहे. फक्त प्रत्येक काम केल्यानंतर आपल्याला समाधान मिळणं हेही तितकंच गरजेचं आहे. तुम्ही जर घरामध्ये असेल तर कुठलंही काम असं लहान किंवा मोठं असू शकत नाही. बाहेर जाऊन नोकरी करणारे जितके पुरुष असतात किंवा स्त्रिया असतात तर त्यांच्या इतकंच गृहिणी म्हणून आपण घरात राहिल्यानंतर जबाबदारी सांभाळतो किंवा प्रत्येक काम करतो. ते काम त्यांचं आरोग्य सांभाळतं. त्यांना दिवसभराच्या कामासाठी जाण्यासाठी आपण टापटीपपणा किंवा वेळच्या वेळी वस्तू हातात देऊन करतो. त्यांच्यासाठी जेवण बनवतो. तर हे सगळं करताना आपण आपल्याला कधीच कमी लेखायचं नाही. म्हणून गृहिणी ह्या कधीच कमी नसतात. फक्त त्यांनी ती कामं मनापासून आणि आवडीनं करणं गरजेचं असतं. बराच वेळा आपल्या स्त्रियांचं काय होतं की बाकीच्या मैत्रिणींसोबत, पाहुण्यांच्यासोबत बऱ्याच वेळा तुलना केली जाते की हिचं घर छान आहे, तिने नवीन गाडी घेतली, तिने आयफोन घेतला किंवा तिला गिफ्टमध्ये ह्या वस्तू मिळाल्या, तिच्या ड्रेस छान असतात, तिच्या साड्या खूप महागड्या असतात. तर मला वाटतं की अशा गोष्टींची तुलना करण्यापेक्षा आपल्याकडं जे आहे त्यामध्ये समाधान मानणं गरजेचं असतं. आणि तुलना बंद केली की बऱ्याच गोष्टी सोयीच्या आणि सोप्या होऊन जातात. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे सांगा मला आणि आवडला तर शेअर करा.
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.